आदि अंत तूच खरा, तूच बुद्धिदाता। लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये मी शीतल तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे। या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स। तुम्ही पाहत आहात आता माझ्या पाठीमागे सुबक आणि छान अशी गणरायाची मूर्ती आहे। ही मूर्ती आहे संगमनगर येथील अश्विनी पार्कमध्ये। या बाप्पाचे दर्शन घेऊन आपण या कार्यक्रमाची आता आपण वळणार आहोत ते मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न विचारेन की आपलं मंडळ कोणकोणत्या स्वरूपाचं कार्य करतं? आपल्या मंडळाची स्थापना 2013 साली झाली। प्रत्येक वर्षी आम्ही सर्व विविध गुणदर्शन, महिलांच्या रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा किंवा फ्रूट स्टॉल वगैरे आम्ही लावतो। भजन असतात, सत्यनारायण पूजा असते, सगळं लहान मुलांच्या विविध गुणदर्शन स्पर्धा असतात। एवढे कार्यक्रम आपल्या इथं असतात, असे कार्यक्रम राबवतात। छान असं बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन आता मी नुकतंच घेतलं। तर या मूर्तीविषयी तुम्ही काय सांगाल? आमची अश्विनी पार्क सोसायटी 5 वर्षापासून इथं स्थापित झालेली आहे आणि आपण पाहतात की आम्ही एक छोटीच मूर्ती ही केलेली आहे। तर आमची सोसायटी तशी फार मोठी आहे, परंतु आम्ही मूर्ती कधीही मोठी घेत नाही, जेणेकरून कधी प्रदूषण होऊ नये, त्याचा कमीत कमी वापर व्हावा, यासाठी आमची छोटीच मूर्ती असते। खूप छान असा हा विचार आहे। यानंतर वळेन तो म्हणजे आजकाल भरपूर मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे। तर आपल्या गणेशोत्सवामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी आपलं मंडळ कशा पद्धतीने कार्य करत आहे? प्रामुख्याने जे साथीचे आजार होऊ नये त्यासाठी आम्ही स्वच्छता आमच्या सोसायटीमध्ये प्रामुख्याने घेतली जाते। त्याचप्रमाणे कुठलेही व्हॉइस पोल्युशन होऊ नये, त्याचबरोबर लोकांना कुठलाही त्रास होऊ नये आणि सोसायटीमध्ये सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करावा, या उद्देशाने सर्वजण आम्ही 7 दिवस आमचे सोसायटीमधले सर्वजण कार्यकर्ते आणि सर्वजण सहभागी होऊन पुढे येऊन सर्व सण साजरे करत आहोत। प्रदूषणाला आळा बसावा यासाठी आपण पाहत आहे की आम्ही यावर्षी कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक आणि थर्मोकॉल न वापरता मूर्ती स्थापित केलेली आहे।
खूप छान. त्यांनी कोणत्याही प्रकारचा थर्मोकोलचा किंवा प्लास्टिकचा वापर केलेला नाही आहे. शेवटचा प्रश्न हा विचारेन, बाप्पाला जर एखादं मागणं मागायचं म्हटलं तर तुम्ही काय मागाल? महाराष्ट्रातलं एकूणच असतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. त्या संदर्भात ती बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना करतो, राज्यात भरपूर पाऊस होतो. खूप छान अशी मागणं त्यांनी मागितलं आहे. धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. अश्विन पार्क ट्रेडिबल सोसायटीमधील सर्व सभासद रहिवासी यांच्यातर्फे देशाच्या सीमेवरील जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्याच्यात जे शहीद झाले त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे आता तयार जे सैनिक आहेत त्यांच्या आयुष्यासाठी जगण्याच्या शुभेच्छा. छानपैकी सगळे आवरून वगैरे इथे आले आहेत आणि त्यांना देखील आपण काही प्रश्न विचारणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही तुमचा गणपती उत्सव कशा पद्धतीने साजरा करता? शक्यतो आम्ही शाडूच्या मातीचे गणपती बनवतो आणि ते नैसर्गिक पद्धतीनं मुलांना सांगतो की झाडांजवळ विसर्जित करून त्याच्यावर एक रोप लावून तेच तिथं झाडं ते उगवायचं आणि छानपैकी त्याला ठेवायचं, सांभाळायचं. म्हणजे पर्यावरण आपलं कसं असं छान राहील आहे तसंच आपण संरक्षण करू शकू याबद्दल ते बोलत आहेत. त्याचबरोबर मी विचारेन, घरातल्या लहान मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून तुम्ही काय करता? घरात आता गणपती आले म्हणजे एक चैतन्य येतं आणि त्याचबरोबर मग आपले धार्मिक विधी मुलांना कळतात की बाबा आरती वगैरे त्यासाठी खास आपण हल्ली बालसंस्कार शिबिर वगैरे निघाले. तर त्यापेक्षा घरात असे धार्मिक उत्सव सण साजरे केले तर मुलांना आपल्याला धार्मिक पद्धतीचं ज्ञान होतं आणि त्यामुळे त्यांना आरत्या वगैरे शिकता येतात आणि त्यांच्यावर एक प्रकारचे संस्कार होतात. खरी गोष्ट आहे, मुलांवर आजकाल संस्कार होण्याची खूप अशी गरज आहे. गणपतीची मंडळं बरीचशी आहेत आपल्या सातारमध्ये, तर त्या गणपतीच्या मंडळांनी कशा पद्धतीने कार्य करावीत, कोणकोणते कार्यक्रम राबवावेत असं तुला वाटतं? खूपशा गणपती मंडळामध्ये डॉल्बी लावणं किंवा त्याचबरोबर धागडधिंगा घालणं, नाच करणं या प्रकारचं चाललेलं असतं. तर गणपती बाप्पानं आपल्याला काही हे शिकवलेलं नाही आहे की मोठमोठ्या आवाजात डॉल्बी लावणं, डान्स करणं. तर लहान मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम करावे. त्याचबरोबर गोरगरिबांसाठी जर आपल्याला मदत काही करता आली धान्याच्या स्वरूपात किंवा म्हणजे जे आपल्याकडे कॉन्ट्री तयार होते आपण कलेक्ट करतो तर ती एखाद्या ठिकाणी आपण दान म्हणून देणं किंवा त्याचबरोबर लहान मुलांच्या अंगी सुप्त गुण असतात तर त्यांना एक स्टेज जर आपण प्रोव्हाइड करू शकलो या गणपती उत्सवाच्या माध्यमातून तर ते लहान मुलांच्या यानं पण किंवा सोसायटीच्या माध्यमातून पण आपल्याला ते बरं पडेल. खरी अगदी योग्य बोललात तुम्ही. गणपती उत्सव आजकाल खूप असा भडकपणा आला आहे, तर पूर्वीचा गणपती उत्सव कसा होता हे थोडंसं आपण आता आजींकडून जाणून घेऊया. आजी, पूर्वीचा गणपती उत्सव कसा असायचा? बिलकुल साधा होता. साधा म्हणजे डेकोरेशन काहीच नसे, असे साधेच बसवायचे, मातीचे बनवायचे आणि ते आपल्या पाण्यात नेऊन नदीत नेऊन त्याचं विसर्जन करायचं. बाकी काही नव्हतं, DJ नाही, लाऊडस्पीकर नाही, काही नाही, बिलकुल साधे असायचे. काय नाही, घरी आणून हार बनवायचे आणि दुर्वा बनवायचे. तुम्हाला पूर्वीचा गणपती उत्सव आवडतो का आत्ताचा आवडतो? हां, आता तो पूर्वीचा आता कोण जाणणार आहे त्याला, आता सगळे नवीनच निघालं ना, मग आता सगळं नवीनच. मग तुम्हाला पण आत्ताचाच आवडतो? आताच नाही, पहिला जुना म्हणजे एकदम हे, पण आता कसं आता शो जास्त आहे. खरी गोष्ट आहे, आता शो जास्त आहे, बाकीचं सगळं कमी आहे त्याच्यात. म्हणजे असं पहिल्यासारखं काही नाही, काही राहिलं नाही. काही राहिले नाही. पहिलं काही आवडत नाही कोणाला, सगळे. मी इथं आता एक भजन मंडळ तयार केलं, या बायकांना सगळ्यांना भजन शिकवतो. अरे वा. मग सगळ्यांना रोज आता भजन आजींनी भजन मंडळ इथे सुरू केलं आहे, तर मी मग एक असं रिक्वेस्ट करेन की एक छोटंसं एकच 2 लाईनी आमच्या लोकनृत्यासाठी गणपतीचं. हा. बाई मी बसविला गणपतीन, बाई मी बसविला गणपती. या गणपतीला बघण्या येती शंकर पार्वतीन, बाई मी बसविला टाळ्या वाजवा जरा, त्यांना सपोर्ट करा. गणपतीन, बाई मी बसविला गणपती. वाजत गाजत बाप्पा आले, गोपाळांना हर्ष झाले, मोरी
मोरया 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 गाती किती न बाई मी बसविला 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 गणपती न बाई मी बसविला 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 गणपती. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत एकदा आजींसाठी. आणि माझा शेवटचा प्रश्न असा राहील की जर गणपतीला मागणं मागायचं असेल तर तुम्ही काय मागणं मागाल? आहे हे सगळ्यांना व्यवस्थित चांगलं आरोग्य मिळू देत आणि चांगले बुद्धी व्यवस्थित सगळ्या मुलांचं व्यवस्थित होऊ देत. सगळ्यांचं आमच्या अश्विनी पार्कमधल्या सगळ्या महिलांचं सगळ्यांचं व्यवस्थित सुखरूप जे चाललंय हे व्यवस्थित चालू देत. समाजासाठी म्हणून काय आजी मागणं मागाल? समाजासाठी म्हणजे सर्वांचं सुखी आणि समाधानी राहण्यासाठी सर्वांचं कल्याण व्हावं हे आम्ही दररोज मागत असतो देवाला. एकदा मोठ्याने म्हणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अश्विनी पार्कमध्ये आज आपण मोदक स्पर्धेचे देखील आयोजन केले आहे, परंतु त्याआधी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुकर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, राजा. एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये आपले मनपसंत दागिने घालून मिरवण्याची गंमत काही वेगळीच असते. आणि त्या फंक्शनमध्ये जर सगळ्यात जास्ती चर्चा आपल्या दागिन्यांची होत असेल तर आपली शॉपिंग खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्यासारखी वाटते, हो की नाही? पण हाच आनंद कायम टिकवण्याकरता आणि मुख्य म्हणजे आपल्या दागिन्यांचं सौंदर्य जपण्याकरता आपल्याला त्यांची थोडीशी काळजी घ्यावी लागेल. चला तर मग आता आपण बघूयात की आपल्याकडच्या मौल्यवान आभूषणांची काळजी आपण कशी घ्यायची. तर चला आता आपण सुरुवात करूयात सुवर्ण अलंकारांपासून. तर सोन्याचे छोटे किंवा नाजूक दागिने हे गरज असेल तेव्हाच वापरावे, कारण त्यांच्या अतिवापरामुळे ते तुटू शकतात किंवा मोडूही शकतात. सोन्याचे दागिने वापरताना त्यांच्यावरती कॉस्मॅटिक्स म्हणजेच क्रीम, पावडर, अत्तर, परफ्युम्स यांचा वापर टाळावा, कारण यांच्या वापरांमुळे सोन्याच्या दागिन्यांची चमक उडू शकते किंवा ते काळेही पडू शकतात. त्यामुळे संपूर्ण मेकअप झाल्यावरती तुम्ही हे दागिने परिधान करू शकता. घरात स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सपासून सोन्याच्या दागिन्यांना दूर ठेवावं. सोन्याचे दागिने वापरून झाले की ते एकत्र पर्समध्ये किंवा पेटीमध्ये ठेवण्याची पद्धत ही चुकीची आहे. त्यामुळे घर्षण होऊ शकतं आणि सोन्याचे दागिने वाकू शकतात किंवा तुटूही शकतात. त्यामुळे सोन्याचे दागिने वापरून झाले की ते आपापल्या पेटीमध्ये व्यवस्थित कापसावर ठेवून द्यावे. एखादा दागिना वाकडा झाला किंवा तुटला तर तो घरच्या घरी दुरुस्त न करता तो ज्वेलरकडे जाऊन दुरुस्त करावा. आणि हां, कुठलाही दागिना विकत घेताना तो 22 कॅरेटचा घ्यावा, कारण तो मेंटेनन्स फ्री असतो. पण त्याच तुलनेत 23 कॅरेटचा दागिना हा वाकू शकतो किंवा तुटूही शकतो. 22 कॅरेटचं सोनं हलक्या प्रतीचं असतं, ते लवकर काळं पडतं वगैरे वगैरे असे बरेच गैरसमज आहेत, पण त्यात काहीही तथ्य नाही. त्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे 22 कॅरेटचं सोनं विकत घेऊ शकता. तर आता सोन्यांच्या दागिन्यांनंतर आपण बघूयात की हिऱ्यांच्या दागिन्यांची काळजी कशी घ्यावी. तर कॉस्मॅटिक्स म्हणजेच क्रीम, लोशन, परफ्युम्स वगैरे वगैरे हे सर्व वापरण्याच्या नंतरच हिऱ्यांचे दागिने परिधान करावे. कुठल्याही समारंभाकरता किंवा कार्यक्रमामध्ये जाताना संपूर्ण मेकअप झाल्यानंतरच हिऱ्याचे दागिने परिधान करावे. समारंभानंतर हिऱ्याचे दागिने काढून ठेवताना ते व्यवस्थितपणे मऊ कापडाने पुसून ठेवावे. यामुळे त्यांच्यावरचा तेलकटपणा निघून जातो, त्यांच्यावरची धूळ निघून जाते आणि हिऱ्याची चमक ही कायम राहते. हिऱ्याच्या दागिन्यांना चरे पडू नये म्हणून ते स्वतंत्रपणे एखाद्या मऊ कापडामध्ये गुंडाळून व्यवस्थितपणे पेटीत ठेवून द्यावे. हिऱ्यांच्या दागिन्यांचं सेटिंग नियमितपणे तपासून घ्यावं आणि तो दागिना व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यावी. हिऱ्यांच्या दागिन्यांना उष्णतेपासून दूर ठेवावं. जर तुम्हाला हिऱ्यांचे दागिने घरच्या घरी साफ करायचे असतील तर हलक्या डिटर्जंटच्या पावडरमध्ये कोमट पाणी मिसळून तुम्ही मऊ ब्रशनी ते साफ करू शकता. जाता जाता आता मी तुम्हाला एक छोटीशी युक्तीची गोष्ट सांगून जाणार आहे. आपल्याकडे दागिन्यांबरोबर खूप साऱ्या चांदीच्या वस्तू सुद्धा असतात, पण आपण त्या कपाटातच ठेवतो कारण त्या काळ्या पडतात. पण आता तुम्ही त्या व्हाईट टूथ पावडरनी साफ करू शकता आणि त्यांची चमक परत मिळवू शकता. आपण आपलं सौंदर्य जपण्याकरता काय काय करत असतो? डाएट करतो, व्यायाम करतो, थोडक्यात आपण काही नियम पाळतो. पण मग दागिन्यांच्या बाबतीत पण असंच आहे ना? त्यांचंही सौंदर्य जपण्याकरता आपल्याला काही नियम पाळावे लागतात आणि तेच नियम पाळले तर त्यांचं सौंदर्य खुलतं आणि त्याचबरोबर तुमचंही.
कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात दाटे आपुलकीचा गंध. KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे पिढ्या पिढ्यांचे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे. एम्पायर स्टेट, चिंचवड. फिनिक्स मार्केट सिटी, नगर रोड आणि कचेरी रोड, बारामती. पुन्हा एकदा स्वागत आहे लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स. आता आपण अश्विनी पार्कमध्ये मोदक स्पर्धेला सुरुवात करत आहोत. सांगायचं आणि त्या मोदकामध्ये काय बाबा खासियत आहे, तुमच्या मोदकाची खासियत काय हे पहिल्यांदा विचारेन, ते सांगा.
डिटेलमध्ये आपण विचारूया. तुमचं नाव? माझं नाव श्वेता प्रशांत वर्गी. काय खासियत आहे तुमच्या मोदकामध्ये? मी 5 प्रकारचे मोदक केलेले आहेत. 5 प्रकारचे? तर चॉकलेटचे मोदक बनवलेले आहेत. चॉकलेटच्या मोदकमध्ये खोबरे आणि आतला जो बेस आहे तो खोबरं आणि साखर आणि दूध असं मिश्रण आहे आणि वरून मी फक्त चॉकलेट मेल्ट करून त्याच्यावर सोडलेलं आहे. आणि हे खजूरचे मोदक आहेत. खजूर, खसखस आणि खोबरं असेच अगदी हेल्दी मोदक हे आहेत. हे साखर आणि खोबरं आणि वेलची पावडर असे याचे हे मोदक आहेत. माझं नाव सुप्रिया गजानन पवार. हे गुलकंदचे मोदक आहे. हे त्याच्यामध्ये गुलकंद आणि खोबऱ्याचा पीस आणि खारीकची पावडर थोडीशी. खारीकची पावडर आहे. खूप सुंदर. काय खासियत आहे या मोदकाला? खासियत अशी ते मैद्याचे आहेत मोदक. त्याच्यामध्ये खोबऱ्या, काजू बदाम आणि वेलची पावडर. तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव शुभांगी शशिकांत जाधव आणि मी खवा आणि पेढे या दोघांचे मिश्रण असं पेढे मोदक बनवलेले आहेत. आणि मुलं ड्रायफ्रूट पण त्याच्यामध्ये, मुलांना कसे पौष्टिक असतात ड्रायफ्रूट, तर ड्रायफ्रूटही त्याच्यामध्ये टाकले त्याच्यामध्ये. आणि महत्त्वाचं कणकीचे मोदक आहे, गव्हाच्या कणकीचे मोदक बनवलेले आहेत. खूप छान. राजश्री साबळे. तुमचं नाव? राजश्री साबळे. काय खासियत आहे या मोदकामध्ये? पारंपरिक आणि पौष्टिक आहेत. पौष्टिक आणि पारंपरिक पद्धतीने केलेले आहेत. गुलकंद आणि बेसनपीठ आणि बेसनपिठापासून आणि ओल्या खोबऱ्याचे. ओल्या खोबऱ्याचे. सोनिया अजित बोराटे. उकडीचे आहेत गुलकंद आणि ड्रायफ्रुट्स स्पेशल. सुजाता राजेंद्र केंजळे. काय खासियत आहे या मी मोदकामध्ये? बीट आणि खोबरं आणि ड्रायफ्रूट सगळं मिक्स करून तयार केलं. पौष्टिक असं मुलांना आवडणार असं सगळं HP वाढण्यासाठी वगैरे. खरीच गोष्ट आहे. हेल्दी असे मोदक त्यांनी बनवले आहेत. तुमचं नाव? वैशाली मानसिंग बुके. ठीक आहे. तुमच्या 4 प्रकारचे मोदक केलेत मी. 4 प्रकारचे मोदक केले त्यांनी. त्यात मी मुख्य म्हणजे उकडीचा प्रकार केलेला आहे. गणपतीला उकडीचे मोदक फार आवडतात, त्याच्यामुळे नेहमी आपण यामध्ये 3 प्रकारचे आहेत. हां, त्यामध्ये 4 प्रकारचे आहेत. हां, नेहमीचं करतो ते आपण गुळ खोबरं, त्याच्यात मी ड्रायफ्रुट्स वापरलं, त्याला हेल्दीनेस दिला. आणि खास आज लोकनृत्याची टीम येणार आहे, त्यांच्यासाठी मी खव्याचे मोदक बनवलेले आहेत. आणि फळांचा राजा आंबा, त्याच्यासाठी मी गणपतीसाठी आंब्याचे मोदक बनवलेत. आणि आत्ता गुलकंद शरीराला सगळ्यांच्याच चांगला असतं, त्याच्यासाठी मी गुलकंदचे मोदक. मोदकाचे आपण 3 त्यांना आपण आता बक्षीस देत आहोत, तर त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करा. तुमचं नाव? सोनिया बोराटे. सोनिया बोराटे यांनी गुलकंदचे मोदक बनवले आहेत आणि अर्थात गुलकंद हे शरीराला खूप पौष्टिक असतं. त्यानंतर जो नंबर आला आहे तो म्हणजे प्रेझेंटेशनसाठी आपण ठेवला होता. तर तुम्ही पाहत असाल इथे छान असं त्यांनी गणपतीचा एक चेहरा तयार केला आहे. सुंदर असं डेकोरेशनसाठी आपण त्यांना ही भेटवस्तू देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. तुमचं एकदा नाव सांगा. वैशाली मानसिंग दुखे. वैशाली मानसिंग दुखे.
लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स. या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो होतो संगमनगर येथील अश्विनी पार्कमध्ये. तिथे भक्तांशी काही आपण चर्चा देखील केली, त्याचबरोबर छान असे मोदक देखील टेस्ट केले. आता या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. तोपर्यंत नमस्कार.